नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आत्ताचा जो काही व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो जे काही मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या, की एका स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आले आहेत ते आपल्याला कसं कळणार? ओके. तर ते आपल्याला सध्या तरी त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे, की प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत. तर आपण जेव्हा लास्ट म्हणजे जे ॲप्लिकेशन संपलेलं आहे, ओके. तर त्यानंतर जो काय आहे आपण जर इम्पोर्टंट डेट्समध्ये बघितलं तर फायनल ॲप्लिकेशन पब्लिश 23 डिसेंबरला होणार आहे. त्यावेळेस आपल्याला कळणार आहे, की किती एका स्कीमसाठी ॲप्लिकेशन आलेले आहेत किंवा एका स्कीम कोडसाठी किंवा आपल्याला कळेल, की टोटल नंबर ऑफ जे काही ॲप्लिकेशन आहे एका स्कीम कोडसाठी किती आलेले आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला डिटेलमध्ये आपण थोडंसं बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. ओके. त्याच्यात एक अपडेट्स होतं, की लोकसत्ता जे काही न्यूज आहे त्यांच्याकडून एक अपडेट आलेलं आहे काल, जे की त्यांनी सांगितलं, की पण जे काही ॲक्च्युअल अपडेट आहे तेच आपण बघूया, की मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारपर्यंत जे काय आहे 4,000 जे काही 186 घरांची लॉटरी आहे त्यासाठी 2,00,000 जे काय आहे 87,098 जे काही अर्ज आलेले आहेत. ओके. त्यातले जे काय आहे 2,00,000 अर्जदारांनी अनामत रक्कम सादर केली आहे. म्हणजे 2,00,000 अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे शनिवारी दुपारपर्यंत. आणि त्यात जर बघितलं तर 40 म्हणजे आपण जर कन्सिडर केलं 4,186 तर एवढे जर अर्ज किंवा अनामत रक्कम आली असेल 2,00,000 तर त्यातल्या जवळपास 40 जे काय आहेत अर्ज एका जे काय आहे फ्लॅटसाठी आलेले आहेत. ओके. ही म्हाडाची ऑफिशियल अपडेट नाही आहे, हे लोकसत्ताने दिलेले म्हाडाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर. म्हणजे जर त्यांचं ट्विटर बघितलं, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा त्यांच्या वेबसाईटवर असं कुठलं अपडेट नाही आहे. हे जस्ट लोकसत्ताने दिलेलं आहे. त्यांच्याकडे जर काही इंटरनल इन्फॉर्मेशन आली असेल तर त्यानुसार हे अपडेट आलेलं आहे. चला तर मग बघूया. 40 अर्ज तर एका फ्लॅटसाठी आलेले आहेत असं मेन्शन केलेलं आहे. ओके. तर त्यानंतर आपण बघणार, की आपल्याला जे काय आहे ॲप्लिकेशन 23 डिसेंबरला जेव्हा पब्लिश होतील तर ते कसे बघायचे आणि त्यात आपण एखाद्या स्कीम कोडसाठी किती ॲप्लिकेशन आलेत ते कसे कळणार आहेत. ओके. तर आपल्याला जायचं आहे पब्लिश ॲप्लिकेशनमध्ये. ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही आत्तापर्यंत जेवढे काही ऑनलाईनच्या प्रोसेस झाल्या असतील तर त्यातले जे काही स्कीम आहेत त्यांच्यासाठी किती ॲप्लिकेशन आलेत, त्यातले किती एक्सेप्ट झालेत आणि रिजेक्ट झालेत याच्यासाठी त्यांनी 2 जे काही आहेत एक PDF अपलोड केलेले आहेत. किती ॲप्लिकेशन एक्सेप्ट झाले तर त्याच्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भेटतील आणि रिजेक्ट झालं असेल तेही आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी आपण बघू शकतो. तर आपण एक जे काय आहे रिसेंटली म्हणजे मागच्या जे काही लॉटरी आहे 20% पुणे मंडळाची, त्याचं जे काही ॲप्लिकेशन एक्सेप्ट झालेलं आहे ते बघूया आणि त्यात आपल्याला कसं जे काय आहे एखाद्या स्कीम कोडसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत ठिकाणी जाऊन जर चेक केलं. फॉर एक्झाम्पल आपण एखादा स्कीम कोड बघूया. आता ह्यामध्ये जर बघितलं ॲप्लिकेशन नंबर, स्कीम आणि त्याची कॅटेगरी किंवा ॲप्लिकंटचं नेम सुद्धा अवेलेबल असतं. ओके. तिथूनही आपण एकतर आपल्या ॲप्लिकेशन नंबरने आपण स्वतःचं जर चेक करायचं असेल तर चेक करू शकतो किंवा नावाने आपण चेक करू शकतो. ओके. आणि जर एखाद्या स्कीमसाठी जो काही महत्त्वाचा प्रश्न होता, की एखाद्या स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आले, तर इथून आपल्याला नंबर ऑफ काउंट कळतो. आणि आपण जर बघितलं आता एखाद्या छोटं स्कीम कोडचं किंवा एखाद्या स्कीम कोडचं आपण बघूया, की एखादे जी स्कीम कोड आहे तिच्यासाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत. ओके. तर ही जो काही स्कीम कोड आहे मी हा घेतला कॉपी करून याच्यातलं काही पार्ट. ओके. आणि याला कंट्रोल F केलं, फाइंड केलं. सो मी बऱ्याचदा त्याला एंटर करतोय. तर टोटल ॲप्लिकेशन जर आता बघितलं इथं काउंट झाला, की 61 जे काही ॲप्लिकेशन आहेत ते ह्या जे काय आहे स्कीम कोडसाठी आलेले आहेत. आता एखादा मोठा जर कोणता असेल तर ते सुद्धा आपण बघूया. स्कीम कोड म्हणजे आपल्याला नंबर ऑफ काउंट कळेल, की एखाद्या जे काय आहे गंगाधरा मिथिला हा लास्ट इयरचा जो काय आहे तो आहे. आपण जस्ट रेफरन्ससाठी हा बघतोय, की तुम्हाला आयडिया येईल, की टोटल 28 ॲप्लिकेशन आलेले आहेत या ठिकाणी. ओके. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कळेल, की ज्ञाती एम्ब्राल्ड हा वाला प्रोजेक्ट ह्या लॉटरीला सुद्धा आहे. आता हे लास्ट लॉटरीला सुद्धा होता. त्यातलेच मे बी हे जे काही फ्लॅट आहेत आता बघितलं 1644 जे काय आहे ॲप्लिकेशन त्यावेळेस आले होते. तर इथून आपल्याला जो काही आहे तो काउंट करणार आहे, की प्रत्येक जो काही स्कीम कोड आहे त्याच्यासाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत. तर बघितलं आपण 3,333 आहे जवळपास ज्ञाती एम्ब्राल्डचा जो काही आहे. आता याच्यात जर फेज वगैरे काय असेल तर माहीत नाही, बट 3,333 काउंट या ठिकाणी फिल्टर झालेला आपल्याला दिसतो या ठिकाणी. आता फेज 2 जो काय आहे त्याचं जर बघितलं 2788. ओके. म्हणजे असं आपण चेक करू शकतो, की एका जो काही स्कीम कोड आहे त्याच्यासाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत. तर रॉयल एस वाकड हा लास्ट इयरचे राहिलेले फ्लॅट मे बी यावेळेस आलेले आहेत. कारण हे जर बघितले तर स्कीमच्या डिटेल्स आपण तर लास्ट इयरला सुद्धा हे आलेले होते. तर अशा पद्धतीने आपल्याला
बघायला जे काही आहे भेटणार आहे. किंवा कासा एम्पिरिया, हे सगळे वाकडचे जे काही दिसत आहे 1622 जे काही ऍप्लिकेशन आलेले होते कासा एम्पिरियासाठी. तर या पद्धतीने आपण चेक करू शकतो की एखाद्या स्कीम कोडसाठी किती ऍप्लिकेशन आलेले आहेत. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि कुठल्याही न्यूज चॅनल किंवा याच्यावर जर स्टेटमेंट येत असेल तर ऑफिशियल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठलेही आपण जे काही अजम्पशन करून घेऊ नका. ओके, थँक्यू.